सर बोला. सर्वप्रथम मी सर्व माध्यमांना म्हणजे इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया यांना धन्यवाद देतोय. याचं कारण असं की परवा महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या आनंदाचा क्षण हा तुम्ही फार चांगल्या पद्धतीने सर्वांसमोर आणलात आणि मला माहिती आहे की माध्यमांमध्ये सुद्धा त्याच्यामुळे आनंद झाला. या आनंदाला आपल्या सर्वांनी पाठिंबा दिला, शुभेच्छा दिल्या. मी तर म्हणेन ज्येष्ठांनी आशीर्वाद दिले. सर्व माध्यमांना मी धन्यवाद देतो आणि तमाम मराठी जनांना आणि त्याच्यामध्ये खास करून मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये मराठीसोबत इतर भाषिक सुद्धा जे गुण्यागोविंदाने नांदत आहेत त्यांनी सुद्धा मला सांगितले की हे किया आपले बहुत अच्छा किया. तर त्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पण मराठीसाठी लग्न स्वाभाविक आहे कारण भाजपचं राजकारणच तोडाफोडा आणि राज्य करा असं आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या आणि त्याच्यावरती आपल्या राजकारणाच्या पोळ्या भाजायचा हाच भाजपचा धंदा हा आता संपलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बुडाला आग लागणं हे मी समजू शकतो. पण महाराष्ट्रामध्ये मराठी ही राज्यभाषा आहेच. त्याच्यामुळे त्या भाषेसाठी जे जे करण्याची गरज लागेल महाराष्ट्रासाठी ते आम्ही करतो. लकड़ बग्गे को मैं समझाना चाहता हूँ. तो पहले हिंदी में उनको समझनी चाहिए. इसलिए मैंने लकड़ बग्गा म्हणजे तरस. लकड़ बग्गा म्हणजे तरस. आता भेड़िया म्हणजे पण तुम्हाला काय माहिती आहे. तर ऐसे कुछ लोग हैं जो यहाँ हम खुशी खुशी सब रह रहे हैं, उनके बीच में आग लगाने की कोशिश कर रहे हैं. उनको मैं कहता हूँ कि आप कुछ भी कहें, आपको कोई यहाँ पहचानता नहीं तो आप अपना काम समझें. कोणी जे आहेत त्यांचं म्हणजे मी खरं म्हणजे मी लकड़ बग्गा बोललो त्या लकड़ बग्गाची मी माफी मागतो कारण ते त्याही लायकीचे नाही आहेत ही लोक. त्यांचं टाळ्या घालणं हा उद्योगच आहे आणि इकडे येऊन त्यांनी बघावं की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही पण भाषेच्या सक्तीला विरोध आहे. त्याच्यामुळे तुम्ही उगाच भाषिक वाद इकडे करू नका. आमच्याकडे सगळे आनंदाने राहत आहेत. अगदी सांगायचं झालं आम्ही असं आतमध्ये बोलत बसलो होतो, माझ्या आमदाराशी बोलत होतो. तर शिवसेना आणि शिवसैनिक हे रक्तदान शिबिर असेल, ॲम्ब्युलन्स सेवा असेल, इतर काही सेवा असेल, सुविधा इकडे आम्ही जातपात धर्म न बघता या गोष्टी करत आलो. तर त्याच्यामुळे हे सगळे जे काही बाहेरची लोक आहेत हे इकडे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी त्यांचं घर बघावं. त्यांचा पक्ष जो मेलेला आहे तो पक्ष जिवंत होतो का बघावं. मराठीसाठी महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी आहेत जे मराठी माणसाची जो मराठी माणूस न्याय हक्कासाठी आपल्या घरामध्ये आंदोलन करतो किंवा आंदोलन करण्याची ज्याच्यावरती वेळ आणतायत आणि त्यांची तुलना जे कोणी भाजपवाले पहलगाममधल्या अतिरेक्यांशी करतायत हे म्हणजे मराठी माणसाचे आणि मराठी भाषेचे मारेकरी आहेत. आणि या मारेकऱ्यांना मराठी माणसाने आता ओळखलं पाहिजे. मराठी भाषेचे मारेकरी आहेत आणि मग जर का त्यांनी विषय काढलाच असेल तर पहलगामचे अतिरेकी भाजपामध्ये गेले का हे त्यांनी सांगावं. मिळत कसे नाही. हे पहलगाममधले अतिरेकी गेले कुठे. त्यांनी आमच्यावरती आरोप केला त्यांच्या घरामध्ये राहतात का, गेले कुठे. लाज वाटली पाहिजे की एक तर तुम्ही हिंदूंनाही वाचवू शकत नाही आणि मराठी माणसांवरती अन्याय करणाऱ्यांची तुम्ही बाजू घेता. हे असे कर्मदरिद्री लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने राज्यकर्ते आहेत याची लाज वाटते. ऊर बडवायला त्यांनी बाहेरच्या पक्षातले अगदी आमच्या पक्षातले सुद्धा ऊर बडवे घेतलेत, काँग्रेसचे ऊर बडवे घेतलेत, राष्ट्रवादीतले ऊर सगळे देशभर इतर पक्षातले ऊर बडवे घेतलेत. कारण भाजपा मेलाय. मूळ जो भाजपा होता ज्याची शिवसेनेबरोबर युती होती तो भाजपा या लोकांनी मारून टाकला आणि त्याचं दुःख व्यक्त करताना जे ऊर बडवतात ते ऊर बडवायला सुद्धा त्यांची ओरिजिनल माणसं नाही आहेत. त्यांना ती माणसं सुद्धा इतर पक्षातून घ्यावं लागतात. त्याच्यामुळे फडणवीसांची प्रतिक्रिया मी समजू शकतो. पण मराठी माणसाच्या आनंद क्षणाला ज्यांना रुदाली वाटत असेल हे अत्यंत विकृत आणि हिंसक वृत्तीचे माणसं आहेत. राज ठाकरे यांना तुम्ही एकत्र आले. त्यांच्या आम्ही एकत्र आल्यामुळे मी पहिलंच म्हटलं की यांच्या बुडाला आग लागलेली आहे. त्याच्यामुळे ती बुडाची आग दाखवता पण येत नाही आणि सगळ्यांसमोर शमवता पण येत नाही. करणार काय. त्यांनी हे म्हटलेलं आहे उद्धव सर ये कहते हैं कि पहलगाम महाराष्ट्र में हो रहा है. दूसरा उन्होंने हिंदुत्व और मराठी को अलग अलग किया. मैंने अभी जैसे कहा कि ऐसे लोग किसका नाम मैंने लिया जो पहलगाम में इन आतंकियों के साथ आतंकवादियों के साथ मराठी
मराठी माणसाची ज्यांनी तुलना केली, ये तो गिरे हुए, मतलब उनकी कुछ तुलना किसी से हो नहीं सकती, और यही महाराष्ट्र के दुश्मन है, मराठी के दुश्मन है। और फिर मेरा सवाल यही है कि ठीक है, हम हमारा जो कुछ है देख लेंगे, लेकिन पहलगाम के आतंकवादी भाजपा में गए क्या? कहाँ गए वो? मिल कैसे नहीं रहे? तो शायद यही हो सकता है कि कोई कुछ भी करे और भाजपा में आता है तो वॉशिंग पाउडर भाजपा। सर, सत्ता पक्ष के नेता कुछ कहते हैं सर, उनको शर्म भी नहीं आती पाकिस्तान के खिलाफ पूरी दुनिया में आवाज उठाया। हमारे भी लोग MP उन्होंने वो लेके गए थे, अच्छी बात है, सर तो समर्थन दिया था, लेकिन इसी पाकिस्तान के साथ अब खेल खेलते सर, सत्ता पक्ष नेता ये भी कहते हैं हिंदुत्व और मराठी को एक कर रहे हैं। हम किसी भाषा का विरोध नहीं कर रहे हैं, हम तो जबरन या सख्ती से हमारे ऊपर कुछ लादने की कोशिश कर रहे हैं, उसका हम विरोध कर रहे हैं। अब मैं कौन सी भाषा में आपके साथ बात कर रहा हूँ? हिंदी में तो कर रहा हूँ। हमारे सांसद यहाँ खड़े हैं, संसद में हिंदी में तो बोलते हैं, जबरदस्ती क्यों? और अगर जबरदस्ती करनी है तो उत्तर के राज्य है, चाहे उत्तर प्रदेश है, हमारी कोई दुश्मनी नहीं है, लेकिन वहाँ किसी भाषा कौन सी होगी? सर, भाषा कौन सी होगी? सत्ता पक्ष नेता ये भी कहते हैं कि भाई आपने चुनाव को देखते हुए, अभी जो BMC की जो चुनाव है उसको देखते हुए राज ठाकरे को आपने साथ में लिया है मराठी भाषा के नाम पर। छोड़ दो, उन्होंने जो जमावड़ा किया है, सब गुनेगार और जो भ्रष्ट लोगों को इकट्ठा किया है, साथ लिया है, वो किसको देखकर किया है? विषय लावून धरतो लवकर तुम्हाला अभी कहा कि उनकी मानसिकता को समझना चाहिए। बीजेपी की हत्या जिन लोगों ने की, यही लोग जो है जिन्होंने सत्ता के लिए बीजेपी की हत्या की, अब रुदाली के लिए उनके पास असल जो ओरिजिनल बीजेपी वाले थे वो भी नहीं रहे, तो सारे अन्य पार्टियों से लेकर वो रुदाली कर रहे हैं। तो उनकी मानसिकता को समझना चाहिए। वो रुदाली वही कर रहे हैं क्योंकि भाजपा खत्म हो गया, भाजपा मर गया, तो वो रुदाली कर रहे हैं।